कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयातूनही दिलासा मिळू शकलेला नाहीये। गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील तेलतुंबडे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे। याचिका फेटाळून लावली असली तरी त्यांना कारवाईपासून देण्यात आलेले संरक्षण 4 आठवड्यांपर्यंत कायम ठेवले। यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता। यामध्ये सुद्धा ॲडव्होकेट निशांत कातनेश्वरकर महाराष्ट्र सरकारचे सरकारी वकील आहेत। आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली। आनंद तेलतुंबडेला कुठलाही दिलासा मिळाला नाही आहे। काय म्हटले कोर्टाने? नाही, कोर्टाने असं म्हणलं की याच्यामध्ये हायकोर्टाने जी ऑर्डर केलेली आहे त्याच्यामध्ये प्रायमा फेशी ऑब्झर्वेशन्स म्हणजे सकृत दर्शनी काही ऑब्झर्वेशन्स होते आणि त्याच्यानुसार कोर्टाने म्हणलं की तुम्ही म्हणजे क्वॉशिंग ऑफ प्रोसिडिंग्स मागण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ज्या रेमेडीज तुम्हाला अवेलेबल आहेत अँटिसिपेटरी बेल, रेग्युलर बेल, त्या तुम्ही रिझॉर्ट करा आणि इन्व्हेस्टिगेशन जे चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही काही इंटरफिअर करणार नाही असं म्हणून कोर्टाने त्यांना 4 आठवड्यांचा वेळ दिला आहे। जी काही त्यांना रेमेडी अवेल करायची आहे त्यासाठी 4 आठवड्यांचा वेळ दिला आहे। त्यांना 4 आठवड्याचा वेळ दिला, पण सुप्रीम कोर्टाने बोलताना हे स्पष्ट केलं, ऑब्झर्वेशन दिलं आहे की दिवसेंदिवस ही केस मोठी होत आहे, त्यामुळे आत्ता या संदर्भात निर्णय घेणे कठीण आहे। बरोबर आहे। कोर्टाने जे काही मटेरियल होतं समोर, उदाहरणार्थ हायकोर्टाची ऑर्डर, हायकोर्टामधलं आमचं काउंटर ॲफिडेव्हिट, ते पाहूनच कोर्टाने म्हणले की याच्यामध्ये दिवसेंदिवस हा विषय खूप मोठा होत जातोय। कारण याच बेंचनी मागच्या आठवड्यामध्ये सुरेंद्र गडलिंग आणि 4 लोकांचं जे पिटिशन होतं एक्सटेन्शन ऑफ कस्टडीचं ते रिझर्व केलं। त्यानंतर गौतम नवलाखाचं पिटिशन पेंडिंग आहे आणि हे आता, त्यामुळे कोर्टाला वाटलं की हा विषय खूप मोठा आहे आणि आता याच्यामध्ये FIR क्वॉश करून काही साध्य होणार नाही, उलट इन्व्हेस्टिगेशन पुढे जाणं हे जास्त गरजेचं आहे। धन्यवाद। ॲडव्होकेट निशांत कातनेश्वरकर यांनी अतिशय स्पष्ट सांगितलं आहे की सुप्रीम कोर्टाने आनंद तेलतुंबडे यांची मागणी होती ती नाकारली आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश शर्मासह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। यानंतर बघूया पुढची बातमी। पुण्यामध्ये सातारा रोडवर पंचमी हॉटेलच्या समोर चालत्या कारनं पेट घेतला। यामध्ये ही कार जळून खाक झाली आहे। सुदैवानं कारमधील प्रवाशी वेळीच बाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली।